नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. काटोल शहरात आज एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्याख्यान आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक जीवन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख व्याख्यानकर्ते प्राध्यापक उत्तमराव कांबळे यांनी आपल्या भाषणातून सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला नरेश अडसडे, दिनेश ठाकरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सर्वांना जय भीम. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अण्णाभाऊंचं एक गीत सादर झालं. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची उटिया काढली. हे गीत नव्हतं, ही लावणी पण नव्हती, तर मराठी साहित्यातली पहिली राजकीय छक्कड होती. ती अण्णाभाऊंनी लिहिली. या गाण्यामध्ये जी मैना आहे, अरे दादा आता मोबाईलवर नाही बोलायचा प्लीज. माझ्याकडे पण मोबाईल आहे, पण काढलाय का नाही? तुझा बाहेर असेल तर मला दे, नाशिकला घेऊन जातो. शांतपणे वर्षातून एक तरी तास आपण आपल्या स्वतःच्या वैभवशाली वारशासाठी द्यायला पाहिजे. मी अशाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही कधी ना ऐकल्या आहेत ना कधी वाचलेल्या आहेत. अण्णाभाऊंची ही राजकीय छक्कड आहे आणि या छक्कडमध्ये जी मैना आहे ती कुणी बाई नाहीये, तर तिचं नाव बेळगाव आहे. बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणार होता, पण तो झाला नाही. आणि महाराष्ट्राला बेळगाव सारखं सुंदर शहर मैनेसारखं वाटत होतं. बेळगावची म्हणून काही वैशिष्ट्य आहेत. सुंदर स्त्री सारखी जी अण्णाभाऊंच्या मैनेमध्ये दिसतात. ती चालते कशी, ती दागिने कशी घालते, तिचा चेहरा कसा, ते हात कसे उंचावते, हे बेळगाव आहे. आणि बेळगाव हे देशातलं असं एकच शहर आहे की जे 12 महिने हिरवगार असतं. तिथे कधीच पाणी गळत नाही, तिथे कधीच काही होत नाही. हे बेळगाव तिकडे राहिलं. आणि हा जो राघू आहे, हा राजधानी होऊन मुंबईमध्ये